नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जित करिअर अकॅडमीमध्ये सर स्वागत आहे. आज आपण गणितातील बुद्धिमत्तेतील सर्वात महत्वाचा टॉपिक बघणार आहोत, वयवारी. प्रत्येक कोणती परीक्षा असू द्या, प्रत्येक परीक्षेमध्ये 2 किंवा 3 प्रश्न असतातच वयवारी यावर. आता आपल्याला ते वयवारी प्रकरण शिकण्या अगोदर काही गोष्टी बघणे गरजेचं आहे. तर त्या कोणत्या आहेत ते बघू आपण. गणिताची मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. मग गणिताची मांडणी करता आली, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे तुम्हाला करता येतच. म्हणून गणिताची मांडणी कशा प्रकारे करतावी हे आपण आता बघणार आहोत. जर गणितामध्ये पुढील शब्द आले तर, असता, केल्यास, अशा प्रकारे, हा, ही, हे शब्द जर आले तर कोणतं चिन्ह वापरणार तुम्ही? त्यासाठी बरोबरचं चिन्ह वापरायचं. तर, असता, केल्यास, हा, ही, हे अशा प्रकारे हे जर शब्द आले, वर्षानंतर, वर्षापेक्षा जास्त, मिळवले, वाढवले हे जर शब्द आले तर अधिकचं चिन्ह वापरायचं. वर्षापूर्वी, पेक्षा कमी, वजा केले, वगळले हे जर शब्द आले तर वजाबाकी चिन्ह वापरायचं. चा, ची, चे, च्या हे जर शब्द आले तर गुणाकारात चिन्ह वापरायचं. आता यांचा कसा वापर करायचा ते आपण पुढे गणितामध्ये बघणारच आहोत. त्यापूर्वी हे बघून घ्या की कोणते शब्द आले की कोणतं चिन्ह वापरायचं. वयवारी, आता गुणोत्तर, जे गुणोत्तर दिलेलं असतं, वयाचं गुणोत्तर, 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर, 5 वर्षापूर्वीचं, 6 वर्षानंतरचं गुणोत्तर. तर आपल्याला याची शॉर्ट ट्रिक्स ती कशी काय, आता ते आजचं वय दिलेलं असेल, आजचं गुणोत्तर दिलेलं असेल आणि नंतरचं दिलेलं असेल तर त्यावेळेस नंतरच गुणोत्तर घ्यायचं. आजचं आणि पूर्वीचं गुणोत्तर दिलेलं असेल तर पूर्वीचं गुणोत्तर घ्यायचं. आता ते कसं घ्यायचं ते आपण गणितात बघणारच आहोत. पहिले दोन्ही जर पूर्वीचे गुणोत्तर दिलेले असेल तर त्यावेळेस वजाबाकी करायची. दोन्ही नंतरचे दिलेले असेल त्यावेळेस वजाबाकी करायची. एक पहिलं, एक पूर्वीचं आणि काही वर्षानंतरचं जर दिलं तर त्यावेळेस बेरीज, आणि नंतरचं दिलं त्यानंतर पहिलं जर दिलेलं असेल त्यावेळेस बेरीज करायची. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणाकडे जाऊया. हे तर समजलं तुम्हाला. आता एकच गणित 2 वेगवेगळ्या पद्धतीने कसं सोडवायचं ते पण बघणार आहोत. एक गणित 2 वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्याची ट्रिक्स. वडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. तर त्यांच्या वयातील फरक किती? आपल्याला काय दिलेलं आहे? वयाची बेरीज दिलेली, त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि आपल्याला त्यांच्या वयातील काय काढायचं आहे? फरक काढायचा. तर आपण हे एक्स मानून एक सोडवूया आणि दुसरं म्हणजे एक्स न मानता कसं सोडवायचं ते आता बघूया. आता वडिलांचं वय 7x, त्यानंतर मुलाचे वय 3x, मुलगा त्याचं 3x. आता काय सांगितलं दिलेलं आहे आपल्याला? त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. म्हणजे ह्या दोघांच्या बेरीज किती येईल? ती 60 वर्ष येईल. 7x प्लस 3x बरोबर 60. 7 आणि 3 दोघांची बेरीज केली 10x बरोबर 60. x बरोबर 60 छेद 10. 0 0 कट झाले. x बरोबर 6. आता ही जी x ची 6 किंमत आलेली ती किंमत या ठिकाणी ठेवून द्यायची. 7 गुणिले 6, 7 सक 42 बरोबर. 3 गुणिले 6 37 18. या दोघांची बेरीज किती येते? 60. 42 आणि 18 किती? 60. पण आपल्याला बेरीज बरोबर आले म्हणजे याचं वय बरोबर आलेलं आहे. पण आपण विचारलं काय? त्याच्या वयातील फरक विचारलेला आहे. मग त्याच्या वयातील फरक काढायचा. या ठिकाणी 12, 3, 12 8 गेले 4, 3 मधून 1 गेला 2. त्यांच्या वयातील फरक किती? 24. आता हेच गणित आपण एक्स न मानता सोडवायचं. किती सेकंदात सोडवू शकता तुम्ही जास्तीत जास्त?
10 ते 5 सेकंदामध्ये गणित कसं सोडते आता दुसरी ट्रिक्स बघू आपण. आपल्याला काय दिलेलं आहे, वयाची बेरीज आणि त्यांच्या वयातील फरक काढायचा आहे. म्हणून वयातील फरक बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, बेरीज किती दिलेली 60 आणि आपल्याला काय दिलंय त्यानंतर वयाचं गुणोत्तर. मग गुणोत्तराची बेरीज करायची. 7 आणि 3 यांची बेरीज केली किती येते 10. हे शून्य घेतलं आणि आपल्याला विचारलं काय, त्यांनी त्यांच्या वयातील फरक विचारलेला आहे. म्हणून गुणोत्तरातील फरक किती येतो 4. 6 गुणिले 4 संचोक 24 आलं. किती वेळ लागला, एकच गणित 2 वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्याची ट्रिक्स. पुढचं एक, 2 व्यक्तीच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. त्यांच्यापैकी एकाचे वय दुसऱ्यापेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज किती. काय दिलेलं आहे, 2 व्यक्तीच्या वयाचे गुणोत्तर दिलेले 4:7. त्यांच्यापैकी एकाचं वय दुसऱ्यापेक्षा 30 वर्षांनी जास्त आणि त्यांच्या वयाची बेरीज काढायची. यावरून काय होतंय, अगोदरच्या गणितात काय दिलेलं आहे, आपल्याला वयाची बेरीज दिली होती आणि त्यांच्या वयातील फरक काढायचा होता. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एकाचे वय दुसऱ्यापेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे म्हणजे काय, तर त्यांच्या वयातील तो फरक आहे. त्यांच्या वयातील तो फरक आहे म्हणजे त्यांच्या वयातील आपल्याला फरक दिलेला आहे. आता बेरीज काढायची. पुन्हा तेच गोष्टीनं ट्रिक्स एक्स मानून दुसरी शॉर्टकट ट्रिक्स. 2 व्यक्ती जर म्हटलं तर एक ए आणि दुसरा बी. एकाचं 4x दुसऱ्याचं 7x बरोबर. त्यांच्या तिला आपल्याला फरक दिलेला आहे. फरक म्हणजे काय, 7x वजा 4x बरोबर 30. हा त्यांचा फरक झाला. एकाचं वय दुसऱ्यापेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे म्हणजे त्यांच्या वयातील फरक. म्हणून या ठिकाणी त्यांची वजाबाकी आहे. अगोदर काय होतं, त्यांच्या वयाची बेरीज दिलेली होती म्हणून आपण या ठिकाणी प्लसचं चिन्ह घेतलं होतं. 7 मधून 4 गेले 3x 30. x बरोबर 3/30/3. 3 1 3 3 10 30. x बरोबर 10. मग ही x मध्ये 10 आलेली ती या ठिकाणी ठेवून द्यायची. ईचं वय 4 गुणिले 10 40. बीचे वय 7 गुणिले 10 70 आहे. त्यांच्यामध्ये 30चा फरक. एकाचे वय दुसऱ्यापेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे. एकाचं 40 आणि 70. 70 मधून 40 गेले किती राहिले 30 बरोबर. आता आपल्याला विचारलं काय, त्यांच्या वयाची बेरीज 110 आलं. ही लॉंग मेथड आहे. ज्यांना ही मेथड समजते त्यांनी या पद्धतीने सोडवायचं. ज्यांना आपली शॉर्ट ट्रिक समजते त्यांनी शॉर्ट ट्रिक्स. आपल्याला वयाची बेरीज काढायची. वयाची बेरीज बरोबर काय दिलेलं आहे, आपल्याला त्यांच्या वयातील फरक दिलेला आहे. फरक किती आहे 30चा. मग वयातील फरक दिलेला असेल तर गुणोत्तराचाही फरक घ्यायचा छेदामध्ये. गुणोत्तराचा फरक कितीचा आहे 3चा. आणि आपल्याला बेरीज काढायची तर या ठिकाणी गुणोत्तराची पण बेरीज करून घ्यायची. 7 आणि 4 किती होते 11. 3 1 3 3 10 30. 10 गुणिले 11 110 आलं. 110. कोणत्याही पद्धतीनं गणित सोडवा उत्तर तेच येणार. 3 व्यक्तीचे सरासरी वय 44 वर्षे. त्यांच्या वयाचे प्रमाण 3:6:2 आहे. तर त्यांच्यातील सर्वात लहान व्यक्तीचे वय काढायचे.
आता 3 व्यक्ती, त्यांचं सरासरी वय, सरासरी ही त्यांच्या वयाची असते, तर आपल्याला त्यांचं एकूण वय जर काढायचं असेल, 3 व्यक्ती दिलेले, मग त्या सरासरीने त्यांना गुणायचं. 44 गुणिले 3 एकूण वय काढून घ्यायचं सुरुवातीला. एकूण वयाची बेरीज. चौवेचाळीस गुणिले 3, 44 गुणिले 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 1 अधिक 132, 13. हे त्यांचं तिघांचं एकूण वय झालंय. आता एकूण वय दिलेलं असलं की तुम्हाला माहिती कसं काढायचं ते. चला, ए, दुसरा बी, तिसरा सी. एकाचं वय 3x, दुसऱ्याचं 6x, तिसऱ्याचं 2x. आपल्याला काय सांगितलंय, सर्वात लहान व्यक्तीचं वय काढायचंय आणि त्यांच्या वयाची बेरीज दिलेली. 3x अधिक 6x 2x बरोबर 132. या तिघांची बेरीज जर केली तर किती येते? 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11x छेद 132. x बरोबर 132 छेद 11. 11ने त्याला भाग दिला तर किती येतं? 11 एका 11. या ठिकाणी 2 बाकी 2 उरले, 3 मधून 1 केला 22, 11 दुने 22. x बरोबर 12. या पद्धतीनं x ची किंमत आली. आपल्याला काय सांगितलंय? सर्वात लहान व्यक्ती. सर्वात लहान व्यक्ती कोणी इथं? 2x. मग 12 गुणिले 2 बरोबर किती? 24 वर्ष. सर्वात लहान व्यक्तीचं वय काढायचं सांगितलं, 24 वर्ष आलं. समजलं इथपर्यंत? चला आता दुसऱ्या पद्धतीने गणित सोडवूया. सर्वात लहान व्यक्तीचे वय बरोबर लहान व्यक्तीचे वय बरोबर. आता काय करणार? आपल्याला वयाची बेरीज दिलेली, सरासरी दिलेली, सरासरी मधून त्यांचं आपण तिघाची वयाची बेरीज काढून घेतलेली 132 छेद. आता वयाची बेरीज जर दिलेली असेल तर आपण गुणोत्तराचं काय करतो? बेरीज करतो. 3 आणि 6 9, 9 आणि 2 11. आपल्याला काय सांगितलंय? सर्वात लहान व्यक्तीचं वय काढायचंय, तर मग सर्वात लहान व्यक्तीच्या वयाचं गुणोत्तराचं प्रमाण किती आहे? 2. मग गुणिले 2 घेतलंय. इथपर्यंत समजलं? आता यांचा भागाकार करून घ्या. 11 एका 11, 11. या ठिकाणी 12 हे उत्तर येते. 12 गुणिले 2 12 दुने 24 आलं. फक्त 2 स्टेप मध्ये गणित, इकडं 3-4 स्टेप मध्ये गणित. उत्तर तेच येतंय. कोणत्याही पद्धतीने जा, फक्त आपल्याला उत्तर बरोबर काढता आला पाहिजे. परीक्षेत तुमचा वेळ वाचवता आला पाहिजे. अशा प्रकारचे आणखी भरपूर गणित आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे गणित जर बघायचे असेल